नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या एक पत्रकार परिषद घेणार आहेत. आता तुम्ही म्हणाल पत्रकार परिषद घेणार आहेत याचा व्हिडिओ का करायला हवा? तर मित्रांनो, तो व्हिडिओ करायला पाहिजे कारण ही परिषद ही मुलखावेगळी पत्रकार परिषद आहे. ही पत्रकार परिषद होणार आहे वरळीच्या डोम सभागृहात. सगळ्यात मोठं असं ते डोम सभागृह आहे आणि तिथे ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेची माहिती उबाटा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी दिलेली आहे. संजय राऊत म्हणतात की ही महापत्रकार परिषद होणार आहे. आता पत्रकार परिषद म्हटली की त्या परिषदेत पत्रकार येतात एवढं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदीच झालं नाही झालंच तर राज्यातले पत्रकार येतील, देशभरातील पत्रकार येतील. इथपर्यंत पत्रकार परिषदा आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. पण या पत्रकार परिषदेसाठी जनतेलाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मला जो प्रश्न पडलेला आहे तो असा आहे की ही पत्रकार परिषद आहे की पत्रकार सभा आहे. मंडळी, उबाटा सेनेबाबत पत्रकार परिषदेची पत्रकार सभा होणं हे काही नवीन नाहीये. आपल्याला आठवत असेल मित्रांनो की या अगोदरही अशीच पत्रकार परिषद जी संजय राऊत यांनी बोलावली होती आणि प्रत्यक्ष ती पत्रकार परिषद न राहता ती पत्रकार सभा झाली. ज्या वेळेस भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तर त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद बोलावली होती आणि त्या पत्रकार परिषदेचा खूप गाजावाजा झाला होता. प्रचंड गाजावाजा झाला होता कारण संजय राऊत यांनी सांगितलं होतं की मी या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहे. आणि हे पहिल्यांदाच असं होत होतं की कोणीतरी किरीट सोमय्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार होतं. आणि त्या पत्रकार परिषदेचा मराठी मीडियाने खूप गाजावाजा केला. पत्रकार परिषद होणार आहे, पत्रकार परिषद होणार आहे. इतकंच नाही मित्रांनो, तर ती पत्रकार परिषद आहे की सभा आहे याची शंकाही यायला लागली. कारण त्या पत्रकार परिषदेला पत्रकारांना तर निमंत्रण दिलंच होतं. पण मित्रांनो, नाशिक मधून बसच्या बस भरून माणसं आणली जात होती आणि त्यामुळे प्रश्न हाच होता की नेमकं काय होतंय. नक्की ती पत्रकार परिषद आहे की सभा आहे. आणि मग ज्या दिवशी पत्रकार परिषद होती त्या दिवशी मीडियाचं रसभरीत वर्णन सुरू झालं. संजय राऊत दैनिक सामनामध्ये बसलेले आहेत, सामनाच्या कार्यालयात बसलेले आहेत, इथपासून ते सुरू झालं. संजय राऊत खुर्चीवरून उठले, संजय राऊत खाली आले, जिने उतरतायत, मग संजय राऊत गाडीत बसले, संजय राऊत आता सेना भवनात येत आहेत आणि मग संजय राऊत सेना भवनात आले. इथे आल्यावर सगळ्या जमलेल्या शिवसैनिकांनी संजय राऊत यांचा उदो उदो नेहमीप्रमाणे केला आणि मग मित्रांनो संजय राऊत पत्रकार परिषदेच्या इथे आले. पुढे बिचारे सगळे पत्रकार बसले होते आणि पाठी शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते होते आणि त्या पत्रकार परिषदेत मग संजय राऊत जे काय बोलले, अर्थात ती पत्रकार परिषद म्हणून सांगितली गेली होती आणि ती पत्रकार परिषद नव्हती तर ती पत्रकार सभा झाली. कारण त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना प्रश्न विचारायलाच दिले नाही. नो मोर क्वेश्चन आन्सर्स असं म्हणून संजय राऊत हे मनाचं बोलून गेले आणि त्यानंतर ती पत्रकार परिषद संपली, ती सभा संपली. आता ती खरंच पत्रकार परिषद होती का? तर नव्हती मित्रांनो, ती एक उबाटाची सभाच झाली. आता तसंच हात होणार आहे मित्रांनो. तेच सांगितलं गेलेलं आहे की या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना तर निमंत्रण आहेच, मात्र त्याबरोबर जनतेलाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. जनताने तिथे यावं आणि उद्धव ठाकरे काय म्हणतायत ते ऐकावं.
यासाठी सगळा हा आटापिटा आहे. आता उद्धव ठाकरे कशाबद्दल बोलणार आहेत, तर निश्चित उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत, त्यावर बोलणार आहेत. आणि संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे त्या निकालाची उद्धव ठाकरे चिरफाड करणार आहेत. या पत्रकार परिषदेला अनेक मान्यवर आणि कायदे तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. आता कायदे तज्ज्ञ उपस्थित राहणार म्हणजे मला दोन गोष्टींची शक्यता वाटते. एक तर उल्हास बापट तिथे असणार, कारण ते उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने कायदे पंडित आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत, ते असणार. झालंच तर असीम सरोदेही तिथे असू शकतात. अजून कोण कोण येतात ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो. फक्त या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मला एकच इंटरेस्टिंग गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे हे पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार का. आणि जनता म्हणजे जनता कोण येईल, अर्थातच ते काही वेगळं सांगायला नको, ते उबाटाचे सैनिकच असणार हे एवढं नक्की. उबाटा सेनेचे सैनिक तिकडे येणार आणि त्या उबाटा सेनेच्या सैनिकांच्या गराळ्यात पत्रकारांना उद्धव ठाकरे यांना क्रॉस एक्झामिन करणारे प्रश्न विचारण्याचं धाडस होणार आहे का, हा प्रश्न आहे मित्र. पत्रकार परिषद उद्या आहे संध्याकाळी 4 वाजता असं संजय राऊत यांनी सांगितलं. आता ती पत्रकार परिषद ही पत्रकार सभा होते की अन्य काही होतं, यासाठी आपल्या सगळ्यांना उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत धीर धरावा लागणार आहे. आता तुम्ही मला सांगा की मी हा व्हिडिओ केला तो योग्य आहे की नाही. ते एक पत्रकार परिषद जेव्हा महापरिषद होते आणि कदाचित भविष्यात तिची पत्रकार सभा होण्याची शक्यता असते, त्यावर भाष्य करावंच लागतं. आणि म्हणून हे भाष्य केलं. आपल्याला हे आवडलं तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.